काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चांगली जुंपलेली दिसतेय। गोंदियामध्ये प्रचाराच्या दरम्यान जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं। यावरती आता काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी तेरे बाप का राज है क्या असं म्हणत टीका केली। याला देखील आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं आहे। तर नाना पटोले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये सध्या जुंपलेली दिसतेय। सध्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे आणि यामध्येच या दोन्ही नेत्यांनी वार पलटवार केलेला दिसतो आहे। एकीकडे नाना पटोले यांनी बावनकुळेंवरती भाष्य केलंय, तर त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आता उत्तर दिलेलं आहे। सोबतच या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीच बहुमतानं निवडून येईल, जिंकेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। घरांच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं होतं। त्यावरती नाना पटोले यांनी देखील टीका केली होती। त्यामुळे गोंदियामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार शिगेला पोहोचलेला आहे, त्या दरम्यान या दोन्ही नेत्यांमधली ही वक्तव्य। यहाँ एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको। और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो, आपने एक मेरे को लेटर लिख के दिया है, ये मेरे बचपन के दोस्त है, सब हम लोग कंचे खेले साथ में। माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे। जनता धडा शिकवेल। शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही आहे। त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।